खतरनाक पिशाच योगात अडकणार 2 राशींच्या व्यक्ती. शनिदेव घेणार कठीण परीक्षा, जपून रहा. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 हे पूर्ण वर्ष ग्रह ताऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत खास असणार आहे. तब्बल 2.5 वर्षांनी रास बदलणाऱ्या शनी ग्रहाचं या वर्षात राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे काही राशींची साडेसाती संपेल तर काही राशींची साडेसाती सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. 29 मार्चला शनीचा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश होईल, जिथं आधीपासूनच राहू ठाण मांडून बसलाय, जो फार क्रूर ग्रह मानला जातो. शिवाय शनी प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनी राहूची युती खतरनाक मानली जाते. त्याचे कारण असे की शनी आणि राहूच्या युतीतून पिशाच हा खतरनाक योग जुळून येतो. मीन राशीत तब्बल 30 वर्षांनी निर्माण होणाऱ्या या योगाचा काही राशींच्या व्यक्तींवर अत्यंत नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या व्यक्तींनी घाबरून जायचं कारण नाही, परंतु काळजी मात्र घ्यायलाच हवी, असं सांगण्यात आलेलं आहे. पिशाच योगाचा कन्या राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. राहू आणि शनी हे दोन्ही ग्रह मनात भ्रम निर्माण करतात. त्यामुळे ठरवलेली कामं पूर्ण होणार नाहीत. वाहन सावधगिरीनं चालवावी. अपघात होण्याची शक्यता आहे. तसंच अजिबात कोणत्याही वादात पडू नये, नाहीतर कोर्ट कचेरीच्या फेऱ्या पाठीशी लागू शकतात. तसेच शनी राहूचा युतीचा दुसऱ्या राशीवर म्हणजेच मकर राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यक्तींना सतर्क राहावं लागेल. घरात वादविवाद होऊ शकतात. शिवाय मेहनतीला हवं तसं यश मिळणार नाही. त्यामुळे मानसिक ताण येईल. प्रवासातही काळजी घ्यावी. नुकसान होऊ शकतं. जोपर्यंत शनी राहूची युती असेल तोपर्यंत नवं काम सुरू करण्यासाठी अनुकूल काळ नसेल. त्यामुळे या 2 राशीने म्हणजे कन्या आणि मकर राशीने सावधगिरी पाळण्याची खूप गरज आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.